जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करील त्यालाच उद्याचं सुख अनुभवायस मिळेल। आयुष्यात सगळ्याच इच्छा पूर्ण होतील असं नसतं। काही अपूर्ण असलेल्या इच्छा सुद्धा जगण्याची उमेद देतात। सुखासाठी कुणापुढे हात पसरू नका, वेळ वाया जाईल। त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा, चांगली वेळ येईल। जीवनाप्रती इच्छा आणि जिद्द असेल तर आलेल्या परिस्थितीवर पर्याय शोधायला वेळ लागत नाही। देवासमोरून साखरेचा कण उचलून नेणाऱ्या मुंगीचा आत्मविश्वास आभाळापेक्षाही मोठा असतो। समाधान पाहिजेच असेल तर ते कसंही मिळवता येते। दुःखाचं काय ते आपोआपच येत असतं। पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप काही शिकवून जात असतात। परिश्रमाचं पावित्र्य राखणारी माणसं बुद्धीच्या जोरावर जीवनातील कोणतीही स्पर्धा जिंकू शकतात। उद्याचं सुख त्यालाच अनुभवायला मिळेल जो आज असलेल्या परिस्थितीशी संघर्ष करेल। आयुष्याने परिस्थितीने किती आणि कशा जरी अनिश्चित रंगांची उधळण केली तरी त्यात आपला अस्तित्वाचा रंग मावळता कामा नये। आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण। आपण जर लोकांना ओळखू लागलो तर कुणीही आपलं नाही, पण आपण जर लोकांना समजून घेतलं तर सर्वजण आपले आहेत। माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्यांची दोन कारणं असतात। एक तर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असतं आणि दुसरं म्हणजे ते वेळेच्या आधी हवं असतं। विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा, कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर पोहोचतो। ज्यांना दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते। म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची सतत जाणीव ठेवावी। डोक्यातील ज्ञान, खिशातील पैसा आणि जीवनातील बरंचसं तेवढंच साठणार आहे जेवढी क्षमता आपल्याला दिलेली आहे। दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन। कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार। स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती आणि माणुसकी शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती। राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही। राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला। लक्षात ठेवा, शब्द येतात हृदयातून पण अर्थ निघतात डोक्यातून। आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते की आपण कोण आहोत, पण अपयशी होतो तेव्हा कळते की आपले कोण आहेत। ज्याने आयुष्यात पावलोपावली संघर्षाची झळ सोचलीये तीच व्यक्ती नेहमी इतरांना आनंद देऊ शकते, कारण आनंदाची किंमत त्याच्या एवढी कुणालाच ठाऊक नसते।